आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा नाही। साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो। आपण पहिला हप्ता ज्या वेळेला 17 ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला 1,07,00,000 महिलांचा, ते 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती। 31 ऑगस्टला आम्ही जी काही 52 लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता। आणि आत्ता जो लाभ 25 तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या 2 महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे, बँकसोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटिनी राहिलेल्या महिलांसहित ज्या 1,60,00,000 महिला आहेत ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा 3ऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत। त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत। आत्ता आमच्याकडे 2,45,00,000पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत, पण लाभ देत असताना आपण 2,10,00,000 महिलांना देतोय। म्हणजे जवळपास दरवेळेला 20-25 लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत। आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून 3ऱ्या हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। 25, 26 आणि 29 तारखेला अशा 3 दिवसामध्ये गेलेला आहे। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल। पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा 4,500चा लाभ वितरित झालाय। काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे।